माझं चॅनल अंदाज आपला मध्ये तुमचं खूप सारं स्वागत। तर आजची आपली रेसिपी थोडीशी वेगळी आहे आणि ते आहेत खास वाढदिवसानिमित्त किंवा एखाद्या फंक्शनसाठी ओवाळणीसाठी करणार आहोत आपण खाण्याचे दिवे। म्हणजे हल्ली मार्केटमध्ये खजूर दिवे आणि काजू फ्लेवरचे दिवे मिळतात आणि ते पण 25 रुपयाला एक मिळतात, पण आपण तेच घरच्या साहित्यात पटकन होणारे असे माव्याचे बनवणार आहोत, ते पण 3 फ्लेवरमध्ये। लागणारं साहित्य काय काय ते मी तुम्हाला सांगते, चला तर लागूया कामाला। तर सगळ्यात प्रथम आपल्याला माव्याचा बेस बनवायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मिल्क पावडर। तर आपण मिल्क पावडर पासून मावा बनवणार आहोत, तर मी इकडे 3 फ्लेवरचे बनवणार आहे, त्यामुळे मी इकडे घेतले आहे 3 वाट्या भरून आपण इकडे मिल्क पावडर। तर इकडे 3 वाट्या मिल्क पावडरसाठी मी 1 वाटी घेतला आहे दूध, 1 वाटी मी घेतली आहे साखर आणि थोडीशी मी घेतली आहे वेलची पावडर। ठीक आहे, आता आपल्याला 3 फ्लेवर कोणते बनवायचे ते मी तुम्हाला सांगते। तर आपण एक व्हाईट कलरचे दिवे बनवणार आहोत, तर त्यासाठी इकडे मी गुलाबजाम फ्लेवर वापरणार आहे। त्याच्यानंतर सेकंड वाले आपण रोज फ्लेवर मध्ये बनवणार आहोत, तर आयदर तुम्ही रोज हे वापरा रूह अफजा वगैरे, किंवा जर तुमच्याकडे नसेल, म्हणजे माझ्याकडे नाहीये, तर मी काय करते रेड फूड कलर वापरते आणि त्याच्यानंतर मी इकडे रोज इसेन्सचा वापर करते। आणि थर्ड वाला फ्लेवर मी करणार आहे चॉकलेट फ्लेवर, तर इकडे मी चॉकलेट फ्लेवरसाठी मी घेतलेला आहे चॉकलेट सिरप। ठीक आहे, आणि आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे, बस एवढं साहित्य लागणार आहे। सध्या आपल्याला गॅस ऑन करायचा नाही आहे, पहिलं भांड्यात आपल्याला सगळं हे टाकून घ्यायचं आहे। तर हे 3 वाट्या भरून मी इकडे घेतलेलं आहे मिल्क पावडर। लक्षात ठेवा आपल्याला मिल्क पावडर घ्यायचं आहे, डेअरी व्हाइटनर नाही। आता ह्याच्यातच आपल्याला टाकून घ्यायचं आहे दूध। ह्याला पहिलं व्यवस्थित मी मिक्स करते आणि मग साखर ऍड करणार आणि सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण गॅस ऑन करणार। मिल्क पावडर आणि दूध आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण काय करणार, ह्याच्यात साखर टाकून घेऊया, ह्याला व्यवस्थित मिक्स करूया आणि आता आपण गॅस ऑन करणार। साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी गॅस ऑन केला आहे आणि गॅसची फ्लेम ही मी स्लो ठेवलेली आहे। आता आपल्याला काय करायचंय, ह्याला व्यवस्थित ढवळत शिजवून घ्यायचं आहे। मिल्क पावडर आणि दुधात आणि साखर व्यवस्थित आहे बघा, पहिलं घट्ट होतं, आता मिश्रण पातळ झालेलं आहे। तर आपण आता या स्टेजला काय करायचं, ह्याच्यात 2 चमचे भरून तूप टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित परत एकदा ह्याला मावा बनवायला सुरुवात करायची। दिव्यांचा जो बेस आहे हा व्हाईट कलरचा आहे, तर त्याच्यात आपण फ्लेवरसाठी टाकणार आहोत वेलची पूड। ही तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही ऍड करा। 3 ते 4 मिनिटं झालेली आहे, तुम्ही बघत असाल मिश्रण आपलं व्यवस्थित असं माव्यासारखं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, तरी पण आपल्याला अजून 2 ते 3 मिनिटं लागणार आहेत। हे बघा, अजून 2 मिनिटांनंतर हे पॅन बरोबर असं फिरायला लागलंय। तर या स्टेजला आपण काय करूया, गॅसची फ्लेम ही बंद करते आणि मी या प्लेटमध्ये ह्याला काढून घेते आणि आपल्याला ह्याला 3 पार्टमध्ये हे करायचं आहे, कारण आपण 3 फ्लेवर बनवणार आहोत। आता आपण व्हाईट पार्ट हा थोडा जास्त घेणार आहोत आणि आता ह्याच्यात आपण गुलाबजाम फ्लेवर वापरणार आहोत। हा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे। जर तुम्हाला गुलाबजाम फ्लेवर नको हवा असेल तर तुमच्या आवडीचा कोणताही फ्लेवर तुम्ही इकडे ऍड करा। 1 टीस्पून भरून मी इकडे वापरला आहे गुलाबजाम फ्लेवरचं इसेन्स। आता आपल्याला ह्याला व्यवस्थित असं घट्ट असं करून घ्यायचं आहे, म्हणजे जसं आपण पेड्याला घट्ट असं गोळा तयार होतो आणि पॅन बरोबर गोल गोल फिरतो तसं। गुलाबजाम फ्लेवरचा इसेन्स टाकल्यानंतर कमीत कमी 3 मिनिटं लागलेली आहेत आपल्याला परत असा हा गोळा पॅन बरोबर गोल फिरायला। आता आपण काय करूया, हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता ते मिश्रण मी काढून घेतलं गुलाबजाम इसेन्स वालं। आता आपण अजून हा व्हाईट कलरचा पोर्शन हा टाकूया आणि हे आपण रोज फ्लेवर मध्ये बनवणार, म्हणून मी इकडे थोडासा रेड कलर ऍड करते आणि थोडंसं ह्याच्यात अंदाजाने 1 टीस्पून भरून मी टाकला आहे रोज इसेन्स। आता ह्याला देखील मी व्यवस्थित शिजवून घेते। हे रोज इसेन्स वाला पण बघा ह्याच्याबरोबर गोल गोल फिरतंय पॅन बरोबर,
म्हणजे हे पण डन झालं आहे. तर हे देखील मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता चॉकलेट फ्लेवर करूया. आता लास्टला आपण हा व्हाईट पोर्शन ऍड करूया. आणि ह्याच्यात चॉकलेट आपण हे टाकूया, सिरप. आणि ह्याला देखील तसं शिजवून घेऊया. चॉकलेट सिरप टाकल्यानंतर आता आपण मिक्स केलेलं आहे व्यवस्थित. आता ह्याला देखील असंच आपल्याला पॅन भोवती गोल गोल फिरेपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. हे मिश्रण देखील आपलं तयार झालं आहे. आता मी गॅसची फ्लेम ही बंद करते आणि ह्याला देखील प्लेटमध्ये काढून घेते. तर आता हे 3 फ्लेवर आपले तयार झालेले आहेत. आपण ह्याला आता थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण ह्याचे दिवे करून घेणार. मिश्रण आपलं व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि एक दिवा देखील तुम्हाला दाखवायला मी रेडी करून ठेवलेला आहे. हा बघा. आणि आतमध्ये हे तूप दिसण्यासाठी आपण हा व्हाईट कलरचा जो बेस केला होता त्याचाच आपण वापर करणार आहोत. आणि इकडे वातसाठी मी वापरलं आहे हे पिंक कलरचं मिश्रण. तर हे बघा, ह्याची अशी आपण वात करायची आहे. आता मी तुम्हाला बनवून दाखवते की कसं ते. हे बघा, हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं, ह्यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि ह्याला आपण जसं वाटीचा शेप देतो तसं द्यायचं. आणि इकडे ह्याला असं प्रेस करायचं. हे बघा की हा दिवा तयार झाला. मग तूप दिसायला पाहिजे आतमध्ये म्हणून आपण सगळ्यात पहिली इकडे वाट ठेवूया. हे बघा. आणि ह्याच्यावर असं हे किती सुंदर दिसतोय बघा. असेच आपण बाकीचे सगळे करून घेणार. जेव्हा जेव्हा तुम्हाला जाणवेल की ह्याची वाटी बनवताना तुमचा हात हा थोडा चिकट झाला आहे, म्हणजे हे मिश्रण ह्याला चिकटलंय, तर इमिजिएटली धुवून या. कारण चिकटलेल्या पार्टला परत आपण मिश्रण घेतलं तर हे आपल्याला वाटी नीट करता येणार नाही, त्याला चिटकून जाईल. चला, तर तुम्ही बघतच असाल आपले हे दिवे तयार झालेले आहेत, म्हणजे चॉकलेट, रोज आणि गुलाबजाम फ्लेवर मध्ये. तर हे खास दिवे मी माझ्या मुलीच्या वाढदिवसासाठी बनवलेले आहेत, कारण उद्या तिचा 28th बर्थडे आहे. तर त्यासाठी तिच्या आवडीचे सगळे फ्लेवर्स बनवलेले आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मँगो वगैरे फ्लेवर देखील वापरून हे करू शकता. तर हे बघा, हा आहे चॉकलेट फ्लेवरचा दिवा आणि त्याचं स्टफ केलेला आहे गुलाबजाम फ्लेवर. तसंच हा रोज फ्लेवर मध्ये आहे आणि आतमध्ये स्टफ केलेला आहे गुलाबजाम फ्लेवर. रेसिपी आवडल्यास घरी एकदा तर नक्कीच ट्राय करा, लाईक करा. तसंच आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्स बरोबर शेअर करायला विसरू नका. तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. धन्यवाद.